10-12 पावलं चालून झाली असतील की अचानक भग्याचं पाऊल कशावर तरी पडलं गेलं. पाऊल पडता क्षणीच विशिष्ट प्रकारचं हाड तुटावं तसे कटकट आवाज झाला. तो आवाज त्या अंधारात घुमला, गुंजला जात भग्याच्या कानांवर पडता क्षणीच त्याने हातातील मशाल हळूच खाली पायाच्या दिशेने घ्यायला सुरुवात केली आणि पुढच्या क्षणाला त्याच्या डोळ्यांसमोर एक थरारक दृश्य दिसलं. शरीरास थंडीचा स्पर्श जाणवू लागला. डोळे खोबणीतून बाहेर यावे इतके मोठे झाले. कपाळावरून घामाचा ओघळता द्रवबिंदू खाली येत शेवटी त्या मानवाच्या भुगा झालेल्या कवटीवर जाऊन पडला. होय मित्रांनो, भग्याच्या पायाखाली आलेलं ते हाड म्हणजेच ती मनुष्याच्या डोक्याची कवटी होती. भग्याची नजर हळूच त्या कवटीपासून थोडं पुढं गेली तसे त्याच्या नजरेस बाजूलाच त्याच प्रकारे मनुष्याच्या शरीराची न जाणे कित्येक ढिगनी ढिगभर कंकाळ स्वरूपी पिवळ्या सफेद मिश्रित रंगाची हाडं पडलेली दिसून आली. आई शपथ! भग्याच्या मुखातून एक आश्चर्यकारक उद्गार बाहेर पडला आणि त्या वाक्यासरशी एक अंगावर सरकन काटा आणणारा आवाज त्या काळोखात घुमला. ज्या सरशी हा आवाज आला त्या सरशी भग्याच्या पुढ्यात असलेल्या त्या कंकाळाच्या हालचाल जाणवली आणि अचानक 2 पिवळ्या रंगाचे पिवळ्या जर्द डोळ्यांची जोडी त्या काळोखात चमकली. 2 पिवळ्या रंगाचे ते डोळे कधी लाल तर कधी हिरव्या रंगात रूपांतरित होत होते. भग्या एकटक त्या डोळ्यांकडेच पाहू लागला आणि पाहता पाहता ते पिवळ्या रंगाचे डोळे वर वर जाऊ लागले. जणू ते जे काही पुढ्यात अवतरलं होतं ते उठून उभं राहत होतं किंवा आपली काया वाढवत होतं. हा आवाज आता वाढू लागलेला. भग्याचं हृदय जोरात धडधडू लागलेलं. डोळे विस्फारले जात शरीर कुडकुडत्या थंडीने धरावं तसं थरथरू लागलेलं. त्याच थरथरणाऱ्या हातांनी भग्याने हातात असलेली मशाल पुढ्यात जे काही होतं त्यास पाहण्यासाठी हळूच पुढे पुढे आणायला सुरुवात केली. जसे जसे तांबड्या रंगाचा प्रकाश त्या आकृतीवर पडू लागला तसे तसे भग्याच्या तोंडाचा आ वासू लागला. मशालीच्या तांबड्या रंगाच्या प्रकाशात भग्याला एक भली मोठी सापासारखी वळवळणारी शेपूट दिसून आली. त्या शेपटीवर असणाऱ्या खवल्यांवर तांबड्या रंगाचा प्रकाश पडला जात ती शेपूट लकाकत होती. काळ्या रंगाच्या खवल्या चमकत होत्या. काटे एकमेकांना घासले जात विशिष्ट आवाज होत होता. भग्याच्या हातातील मशाल आता थरथरू लागली कारण त्याच्या डोळ्यांना ते दृश्य दिसलं. ते त्याचं काळीज चिरून घेत रक्त गोठवून गेलं. तांबड्या रंगाच्या प्रकाशात भग्याला अंधुक का असेना परंतु ते दृश्य दिसलं गेलं. भलं मोठं फणावा असलेल्या सापासारखं डोकं, टोचकुले दात, विस्तवासारखे चमकणारे डोळे, आवाजासरशी बाहेर येणारी 2 भागात विभागलेली काळ्या रंगाची जीभ, पोटापासून थोडं वर असलेलं धारधार विषाने भरलेलं हाताचे पंजे, भग्यापासून ठीक 10-12 फूट उंच सर्पपिशाचे आपल्या शेपटीमार्फत उभं राहून भग्याकडे छन्नी हास्य करत पाहत होता. सावजाला शिकाराला आपल्या नैवेद्याला पाहून त्याच्या त्या मोठ्या तोंडातून काळ्या रंगाची विष सदृश लाळ गळत होती. पुढील असलं अविस्मरणीय दृश्य पाहून भग्या गार झाला होता. पायांच्यातली हाडं जागेवरच गोठली होती. मेंदू शून्यहीन झाला होता. त्या मेंदूत आता अकलेचा लवलेशही उरला नव्हता. बचावाचा पवित्र आता हे असलं अघोरी बुद्धीला न पटणारं दृश्य पाहून भीतीने कोटच्या कोठे पळालेलं. भग्याचा थरथरणाऱ्या हातातील मशाल आता फडफडू लागलेली. सर्पपिशाच्याच्या मुखातून आत बाहेर घेणाऱ्या श्वासांनी ती मशाल फडफडू लागलेली. सर्पपिशाच्याने हळूच भग्याच्या डोळ्यात पाहिलं आणि चेहऱ्यावर एक छन्नी क्रूर हास्य आणत आपला फणा स्वरूप डोकं हळूच मागे मागे घ्यायला सुरुवात केली. सर्पपिशाच काहीतरी डोक्यात चाल रचत होता. काहीतरी वार करण्याचा उद्देश होता त्याचा. मागे मागे जाणारा फणा आता थांबला गेला आणि ज्या प्रकारे खटका ओढ बंदुकीतून अतिवेगाने गोळी निघावी त्याच प्रकारे सर्पपिशाच्याच्या मुखातून जोरात हिरव्या रंगाचं काळोखात चमकणारं विष बाहेर निघालं जात थेट भग्याच्या डोळ्यात घुसलं. गरम तव्यावर पाण्याचे शिंतोडे उडावे
आणि फस आवाज व्हावा तसे भग्याच्या डोळ्यात विष पडताच आवाज झाला. डोळ्यातून वाफा निघाल्या जाऊ लागल्या. भग्याने दोन्ही हात डोळ्यांना लावले व गुरासारखा वेदनेने तळमळू विवळू ओरडू लागला. डोळ्यांच्या खाली असलेल्या गालांवर दोन्ही हातांनी नखं ओरबडू लागला. विष इतकं जबरदस्त तीव्र शक्तिशाली होतं की भग्याच्या डोळ्यांतून लाल रंगाचं रक्त निघालं जात बुबळं फुटली गेली. सर्पपिशाच्याने पुन्हा एकदा भग्याच्या शरीरावर विष फेकलं. ह्यावेळेस विष डोक्यावर फेकलं गेलेलं, ज्याने डोक्यावरचे केस अलगद गळले जाऊ लागले. टक्कल पडली जात वरची कातडी फाटून आतला भला मोठा मेंदू व बाकीच्या काळ्या निळ्या हिरव्या नसा दिसू लागल्या. काही वेळाने डोळ्यातून लाल रक्त सुद्धा बाहेर पडू लागलं. वेदनेने विवळणारा भग्या आता जमिनीवर तडफडू रेंगाळू लागला. भग्याच्या या अशा अवस्थेवर सर्पपिशाच आवाज करत हसू लागला. त्याचं ते हसणं त्या काळोखात भयंकर वाटत होतं. एका राक्षसाला सैतानालाही लाजवेल असं हसू होतं ते. पाणी न मिळालेल्या माशासारख्या तडफडणाऱ्या भग्याच्या देहाकडे पाहत सर्पपिशाच्याने आपल्या जाड भारदस्त शेपटीचा विळखा त्याच्या शरीराभोवती घालायला सुरुवात केली. जाड शेपटीचा विळखा जसजसं भग्याच्या शरीरास गुंडाळून जाऊ लागला तसे शेपटीला असलेले ते काटे त्याच्या त्वचेत चामडीत घुसत मग मासात जाऊन हाडांना होल पाडू लागले. क्लेशमय न लिहिता मांडता येणाऱ्या वेदना भग्याच्या देहात उतरू लागल्या. एका पाठोपाठ एक आर्तकिंकाळी भग्याच्या मुखातून निघाली जात पाण्यासारखं रक्त बाहेर पडू लागलं. डोक्याला ज्या ज्या ठिकाणी विषाने होल पाडले होते त्यातून मेंदू नसा हळूहळू बाहेर येऊ लागले. पाहता पाहता सर्पपिशाच्याची पकड आता घट्ट होऊ लागली आणि पुढच्या क्षणाला सर्वप्रथम भग्याचं कलिंगडासारखं धड फुटलं गेलं. धड फुटताच त्यातून रक्त, मेंदू, आतील नसा सर्व काही मिश्रित स्वरूपात बाहेर आलं गेलं व उरलेलं बाकीचं भग्याचं बिनधडाचं निर्जीव प्राण नसलेलं देह सर्पपिशाच्याने आपला भला मोठा जबडा वासत त्यास हळूहळू आपल्या जबड्यात ढकलत भग्याचा घास घेतला. काय ग कामिनी? परशा आपल्या पुढे पाठमोऱ्या चालणाऱ्या कामिनीकडे पाहत म्हणाला. त्याच्या या वाक्यावर कामिनी चालायचं बिलकुल थांबली नाही. ती आपली दोन्ही पावले उचलत पुढे चालतच राहिली. तसे परशा पुन्हा म्हणाला, अगं अर्धा तास झालाय पण तुमच्या वाडीचा अजून काय पत्ता नाही. किती दूर आहे अजून? भग्याने पुढे कामिनीकडे पाहिलं तसे त्याच्या ह्या वाक्यावर कामिनी चालायची थांबली व पुढे पाहताच म्हणाली, बस आलीच बघा. कामिनीच्या चेहऱ्यावर हे वाक्य उद्गारता क्षणी एक विकृत हास्य पसरलं. डोळे पिवळ्या रंगाने चमकून निघाले व ती पुन्हा चालू लागली. परशाने सुद्धा मग आपले दोन्ही पावले उचलले व चालू लागला. त्याची 7-8 पावलं चालून झाली असतील की त्याचा पाय कशा तरी अडकला जात तो खाली पडला. हाताच्या कोपऱ्याला थोडीफार दुखापत झाली गेली. खरचटलं जात त्यातून लाल रंगाचं रक्त बाहेर पडू लागलं. हातपाय कपडे साफ करत परशा जागेवर उभा राहिला व त्याने लागलीचे कटाक्ष समोर टाकला. समोर पाहता क्षणीच त्याला एक मोठा धक्का बसला. डोळे मोठे झाले, तोंडाचा आवासला गेला, कपाळावरून घामाचे ओघळ येऊ लागले. कारण परशाच्या पुढ्यात आता ह्या क्षणी कोणीच उपस्थित नव्हतं. होती ती फक्त रातकिड्यांची किरकिर व पांढरं धुकं. ही कामिनी कुठं गेली? परशा त्या जंगलात आजूबाजूला दूरपर्यंत शिवण्या कुठे दिसते का ते पाहू लागला. परंतु त्याच्या नजरेस फक्त मोठमोठाली झाडे व पांढरं धुकं दिसून येत होतं. ए कामिनी! परशा मोठ्याने ओरडला व त्याचा आवाज पूर्ण जंगलात घुमला, सफेद रंगाच्या धुक्यात घुमला, मग झाडांमधून हवेसहित दूरपर्यंत जात थेट कमल्याच्या कानांवर पोहोचला. परशाचा आवाज ऐकताच कमल्याने परशा जिथे उभा होता त्या दिशेला पाहिलं आणि त्याच क्षणी परशाला आपल्या पुढ्यात परशा दिसला. हो, परशा दिसला. सेम हुबेहूब नक्कल केलेला परशाचा सांगाडा
फसवरूप घेऊन आलेला सर्पपिशाच दिसला. काय र, तुला कसला आवाज आला का? कमल्या पुढे परशाकडे पाहत म्हणाला. मला नाही. एक भयंकर घोगरा आवाज, मानवाची नक्कल करणारा आवाज. का र पशा, आवाजाला काय झालं? घसा बसलाय का? कमल्या परशाकडे पाहत म्हणाला. तसे ह्यावेळेस परशाच्या रूपात आलेल्या सर्पपिशाच्याने फक्त दात दाखवत, खी खी करत, घशावरून हात फिरवत हो हो असा इशारा करत मान डोलावली. एक वेळ कमल्यास परशाच्या या वागण्यावर संशय सुद्धा आला की हा असा का वागत आहे. परंतु पुढच्या क्षणाला त्याने न जाणे का, परंतु तो विचार मनातून झटकून टाकला व पुढे खाली पाण्यात पाहू लागला. कामिनी. परशा आपल्या कमरेवर दोन्ही हात ठेवत मोठ्यानेच ओरडला. काही क्षण तो असंच शांत उभा राहिला. मग पुन्हा म्हणाला, अरे कुठं गेली ही? परशा एका झाडाआड खाली येऊन उभा राहिला व त्या झाडाला एक हात टेकवत तर दुसरा कमरेवर ठेवून आजूबाजूचं निरीक्षण करू लागला. रात्रीचा काळोख, त्यात सफेद रंगाचं धुकं व शरीराला झोंबणारी थंडी, सुई सुई आवाज करत थंड हवेची झुळूक, तर रात्रीची स्मशान शांतता पसरली होती. परशा. गळ्यातून निघणाऱ्या हवेसहित एक छोटा आवाज जसं बाहेर पडावं तसा आवाज परशाच्या कानांवर पडला. आवाज कानांवर पडताच परशा जागच्या जागी नीट उभा राहिला. परशाला आवाजाची दिशा कळाली होती. आवाज ठीक वरून म्हणजेच जवळ असलेल्या झाडावरून आला होता. परशाची शरीराची हालचाल होत नव्हती. तो अगदी सावध, शांतपणे जागेवर उभा राहिला होता. त्याच्या मनाला धोक्याची जाणीव झाली होती. स्मशान शांतता पसरली होती. आजूबाजून रातकिड्यांची किरकिर ऐकून न येता परशाला त्याच्या डोक्यावरून विशिष्ट प्रकारचा फुतकारण्याचा आवाज ऐकू येत होता, जसं की सापाच्या फुतकारण्यासारखा. परशाच्या शरीराची हालचाल होत नसली तरी कानावरून येणारा आवाज ऐकून येत होता. परशा एकटक झाडाला टेकून उभा होता की अचानक वरून एक झाडाचं हिरवं पान स्लो मोशनने तुटून खाली पडलं. परशाच्या डोळ्यासमोरून पान खाली पडलं गेलं. त्या सरशी परशाने भीतच हळूहळू आपली मान वर केली आणि त्याच्या चेहऱ्यावर मृत्यू छाया पसरली. परशाच्या वर झाडाच्या एका जाडजूड फांदीला सर्पपिशाच्याने आपल्या जाडजूड शेपटीने विळखा घातलेला. त्याच्या शरीराची कातडी काळ्या रंगाची होती. त्यावर काळ्या चंदेरी मिश्रित रंगाचे गोल आकार होते. जबडा वासला असून त्यातून तीक्ष्ण धारधार सूर्यासारखे दात बाहेर डोकावत होते. क्षणाक्षणाला त्याच्या मुखातून 2 भागात विभागलेली काळ्या रंगाची विषारी जीभ बाहेर येत होती. दरवेळेस बाहेर येणाऱ्या त्या जिभेसरशी त्याच्या त्या हिडीस खवले असलेल्या चेहऱ्यावर क्रोध वाढत चालला होता, जे की डोळ्यांमार्फत स्पष्ट दिसून येत होता. कारण मोठमोठाले ते 2 डोळे अक्षरशः अग्नीतल्या ज्वालाप्रमाणे भडकत होते. वणव्यासारखे क्रोध अधिकने अधिक मनात बुद्धीत पसरवत होते. बायकांच्यावर वाईट नजर ठेवतोस नालायक. एक घोगरा भरडा मिश्रित आवाज सर्पपिशाच्याच्या मुखातून निघाला आणि त्याच्या ह्या वाक्यासरशी परशाचे त्राण गळून गेले. कान फाटले, जीव नकोसा झाला. झाडाला विळखा घातलेल्या त्या सर्पपिशाच्याने क्षणार्धात हवेच्या वेगाने परशाच्या देहाच्या दिशेने चाल केली. जबडा वासला जात धारधार तीक्ष्ण सूर्यासारख्या दातांनी परशाच्या थेट कपाळावर आघात केला. दातांना धार इतकी होती की ते थेट कपाळातून आत जात हाडामासात रुतले गेले. हाड तुटण्याच्या कटकट करणाऱ्या आवाजासरशी परशाचं देह सर्पपिशाच्या मुखावाटे गिळू लागला. तसे तिचा जबडा आकार वाढवत वासला गेला आणि परशाचं पूर्ण देह सर्पपिशाचिनीने फस्त करून टाकलं. पाषाणवाडीतल्या जंगलात रात्रीची स्मशान शांतता पसरलेली आणि त्या स्मशान शांततेला जोड म्हणून अंग गोठवणारी थंडीसुद्धा पहुडली गेली. थंडीमुळे जंगलातल्या झाडांच्या आजूबाजूला सफेद रंगाचं धुकं पसरलेलं, जणू झाडांवर कोणीतरी कित्येकांनी आपला ठाव ठिकाणा बसतान त्या झाडांवर मांडून ठेवलेला आणि त्यांना लपण्याचं काम ते गडद धुकं झाडांसमोर पसरून करत आहे. जंगलातून कोठून तरी कोण्या श्वापदाचा विवळण्याचा
तर कधी रडण्याचा भेसूर अपशकुनी विशिष्ट प्रकारचा आवाज येत होता, जो की थंड हवेच्या झुळकेनी पुलावर उभ्या असलेल्या कमल्याच्या कानांवर पडला जात होता. कमल्या आणि परशाच्या रूपात आलेला सर्पपिशाच हे दोघेही मिळून पुलावर उभे राहून खाली असलेल्या नदीच्या पाण्यात पाहत होते. काळपट रंगाचं एकाच जागेवर थांबून असलेलं पाणी होतं. ते पाणी एकाच जागेवर थांबलं होतं. ह्याचा अर्थ असा होता की खालचा भाग खोल होता. परशा, कमल्याने खाली पाण्यात पाहत हे वाक्य उद्गारलं व थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, लय उशीर झाला रे, आणि त्या दोघांचा अजून पत्त्या नाही. कमल्याने आपल्या या वाक्यासरशी आपलं डोकं हळूच परशाच्या दिशेने वळवलं आणि त्याच क्षणी काळ्या ढगांमध्ये एक वीज चमकली. त्या विजेचा खाली जमिनीवर गुलाबी रंगाचा प्रकाश पसरला. चरचरणाऱ्या बल्बप्रमाणे काही क्षण क्रियेनुसार सर्व काही उजळून निघालं. त्या प्रकाशात कमल्याला मेलेल्या मड प्रेतासारखं एकटक शून्य नजरेने व भुकेल्या भस्म्यासारखं आवासून जीभ बाहेर काढलेल्या तोंडातून लाळ गाळणाऱ्या अवस्थेला, ज्या प्रकारे मुर्दा घरातल्या बर्फाच्या थंड लादीवर कास्केटमध्ये झोपलेल्या निर्जीव चुना पोतलेल्या शवाचा चेहरा असतो, त्या चेहऱ्याला पाहताच ज्या प्रकारे हृदयात धडकी भरली जाते, त्याच प्रकारे परशाचा चेहरा कमल्याला त्या विजेच्या गुलाबी प्रकाशात दिसून आला व त्या चेहऱ्याला पाहणारा कमल्या जागेवरच 440 व्होल्टचा झटका बसावा तसा शॉक लागल्याप्रमाणे थिजला गेला. हे पुढील दृश्य पाहून मनातल्या काळ्या अंधारातल्या गर्तेत वावरणाऱ्या भयाच्या काळ्या दुनियेत कमल्याला असा काही झटका बसलेला की वरवर जरी तो कितीही नॉर्मल वाटत असेल, परंतु आतून भ्याला घाबरला गेलेला. आपल्या पाठीमागून कोणीतरी चोर पावलांनी यावे आणि मागून जोरात भव असा मोठ्याने कानाजवळ भीतीयुक्त आवाज काढावा आणि त्या आवाजाने घाबरलेल्या त्या मनुष्याचं ज्या प्रकारे चेहरा दिसून यावा, तसे भाव कमल्याच्या चेहऱ्यावर होते. जे पाहता क्षणीच परशाच्या रूपात असलेला सर्पपिशाच म्हणाला, काय झालं? चेहऱ्यावरचे ते विचित्र हावभाव क्षणार्धात मावळले जात संशयित नजरेने कमल्याकडे पाहत सर्पपिशाच रूपी परशा म्हणाला, तसे त्याच्या ह्या वाक्यावर कमल्याने फक्त काही नाही असा इशारा करत आपलं डोकं डावी उजवीकडे 4-5 वेळा फिरवलं व एक औंढा गिळून पुन्हा पाण्यात पाहू लागला. कमल्या जरी मौन बाळगून उभा असला तरीही त्याच्या मनात असंख्य प्रश्नांनी काहूर माजवलं होतं. परशाचा स्वभाव तो पूर्णतःरित्या ओळखून होता, लहानपणापासूनचे मित्र जे होते ते. परंतु आताच्या ह्या क्षणी परशाचे हे अविचित्रित वेड्यावणी वागणं पाहून त्याच्या मनात चर्चेला उधाण फुटलेलं. त्याचं हे वागणं कुठेतरी परशाला टोचत बोचत होतं. हा परशा असं का वागत आहे? या अगोदर तर तो असा कधीही वागला नाही, मग आजच असा का वागत आहे? आणि परशाचा चेहरा असा जाडजूड प्रेतावानी सुजल्यासारखा पांढरा फटका झालाय आणि त्याचं पोट एवढं फुगलंय का? कमल्याने ह्या वाक्यासरशी परशाकडे पाहिलं. त्या सरशी त्याला विजेच्या कडाडण्यासहित त्या उजेडात हाडकुळ्या देहाच्या परशाचं पोट अगदी बेडकावानी फुगल्यासारखं दिसलं. अकल्पीय अविचारी दृश्य होतं. कमल्याने परशाकडे पाहिलं. त्या क्षणी दोघांचीही नजरानजर झाली. नित्या नजरेसहित दोघांनी आपापल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याच क्षणी परशा कमल्याकडे पाहून कसं तरीच विचित्रपणे दात विचकून हसला. पांढऱ्या फट्ट चुना पोतलेल्या काळ्या निळ्या झालेल्या त्वचेच्या त्या चेहऱ्यावर ते दात विचकत हसणं, एक मेलेलं शवगृहातलं शव जणू उभं राहतं, हसून पाहत आहे असं वाटलं. दात विचकत हसणाऱ्या परशाला पाहून कमल्याचं हृदय जागीच भीतीने पाणी पाणी झालं. खाली पायांवरून ते वर मेंदूपर्यंत एक विशिष्ट प्रकारचा भीतीजनक काटा कमल्याच्या अंगावर 160च्या स्पीडने सरकन येऊन गेला. त्या काट्याने अंगावरचा एक केस आतील सर्व स्नायू ताटले गेले आणि शरीरास एक झटका बसला. कमल्याने लागलीच परशाच्या दिशेने पाहणं टाळून मान फिरवून घेत पुन्हा खाली नदीत पाहिलं.
वर आकाशात एकावर एक ढग घासले जात वीज चमकत होती. काळ्या ढगानातून एक आसुरी कांठाळ्या बसवणारा आवाज होत चंदेरी रंगाचा प्रकाश ढगात दिसून येत होता. त्या काळ्या ढगात काही क्षण जणू पाहिलं गेल्यास काहीतरी विचित्र आघोरी बुद्धीचा हिडीस ध्यानाचा चेहरा दिसून येत होता. ढगांमधून एक एक पावसाचा थेंबनी थेंब जणू पाण्याचा नसून रक्तमांसांचा बनला आहे असं भासत होतं. वर आकाशातून पावसाची रिपरिप जोराने सुरू झाली तर त्या ढगांमधून पावसाची नाही तर विंच सर्प विषारी कीटकांची बरसात होईल असं वाटत होतं. आरा अजून कसं आला नाही रे हे दोघं, कमल्याने असं म्हणतच पाठीला लटकवलेली बॅग काढली व आपल्या हाती घेत बॅगची विशिष्ट प्रकारचा आवाज होत चैन खोलली. मग बॅगेत हात घालून काही वेळ चाचपडत परशाकडे पाहत म्हणाला, आर माझ्या बॅगेतलं पाणी संपलं आहे वाटतं. तुझ्या बॅगेत पाणी आहे का? ये इकडं. कमल्याने आपल्या हातातली बॅग खाली ठेवली व त्याच्या ह्या वाक्यावर परशा हळूच एका जिवंत प्रेतासारखा चालत कमल्याच्या पुढ्यात येऊन पाठमोरा उभा राहिला. तसे कमल्याने आजूबाजूला पाहत हळूच आपल्या खाली ठेवलेल्या बॅगेत हात घालून एक धारधार पातीची 1.5 फूट लांबीची तलवार बाहेर काढली आणि पाठमोऱ्या परशाकडे रागातच पाहत दात ओठ खात अंगार भरलेल्या डोळ्यांनी जलद वेगाने हवेलाही लाजवेल अशा गतीने परशाच्या पाठीत ती धारधार पात असलेली तलवार घुसवली. त्या क्षणी विशिष्ट प्रकारचा कातडी फाटल्याचा आवाज झाला आणि त्या झालेल्या प्रहराने परशारूपी सर्पपिशाच्याने भयंकर कांठाळ्या बसवणारी घसा फाडून टाकणारी आर्तकिंकाळी ठोकली. पूर्ण रात्रीच्या अंधारात तो आवाज ट्रेनच्या हॉर्नप्रमाणे घुमला. झाडांवरची झोपलेली पक्षी पाखरं अर्धनिद्रेतल्या अवस्थेत हवेत उडाली. फडफड करत विजेच्या उजेडात सैरभैर वाट मिळेल तिकडे पळू लागली. वार झाला. त्या सरशी परशाच्या रूपात आलेल्या सर्पपिशाच्याचं रूप काळपट त्याचं खरं अमानवी रूप दर्शन समोर येऊ लागलं. सर्वप्रथम पायापासूनची मानवाच्या शरीराची नक्कल केलेल्या हाडांची कटकट आवाज करत चुराडा व्हायला सुरुवात झाली आणि मग मानवाची कॉपी केलेली चामडी फाटून त्यातून भली मोठी जाड लाकडासारखी काटेरी वळवळणारी शेपूट क्षणात अमानवी दृश्यांसहित तयार झाली. मग हळूहळू शरीरावरची ही कातडी केस काढावी त्या प्रकारे खाली गळून पडू लागली आणि या सर्व क्रियेत त्या सैतानाच्या मुखातून अशा काही मन भेदरवणाऱ्या काळी जोरात 2 हातांनी पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्या बाहेर पडत होत्या की त्या मानवाने आजपर्यंत उभ्या आयुष्यभरात न ऐकल्या असतील आणि नाही त्यांची विचारणा कल्पना केली असेल. टीव्हीवर ज्या प्रकारे भारीतला VFX तंत्रज्ञानामार्फत भारीतले सीन क्रिएट केले जातात त्याच प्रकारे ह्या सर्पपिशाच्याचं शरीर अमानवीय शक्तीने पूर्वपदावर येत होतं. कमल्या डोळे फाडून फाडून पाठीमागे सरकत हे विचित्र कल्पनेपलीकडचं न कल्पना केलेलं दृश्य पाहत होता. काही क्षणातच सर्पपिशाच आपल्या मूळ रूपात अवतरला गेला. भल्या मोठ्या फणा वाचलेल्या त्याच्या खवल्या असलेल्या अभद्र मुखातून क्षणाक्षणाला बाहेर येणाऱ्या फिसफिस आवाजाच्या जिभेसरशी हिरव्या रंगाचं रक्त बाहेर पडत होतं. खाली नदीत मिसळून नदीचं पाणी दूषित करत होतं. ती जाडजूड तलवार कातडी चिरून सर्पपिशाच्याच्या हृदयास कापून त्यात रुतली गेलेली. कमल्याने मागचा पुढचा विचार न करता हृदयात रुतलेली ती तलवार धीर करत एक उंच उडी मारत सपकन बाहेर काढली. त्या सरशी त्या तलवारीसहित सर्पपिशाच्याचं धडधडणारं हृदय बाहेर आलं आणि क्षणार्धात सर्पपिशाच्याच्या मुखातून हिरव्या रंगाची रक्ताची गुळणी बाहेर पडली व पिवळे जर्द डोळे असे काही विस्फारले की पाहणारा क्षणात हृदयाचा तीव्र झटका येऊन मरण पावेल. डोळे वटारले जात त्याचं भलं मोठं निर्जीव देह पुलावरून खाली नदीत कोसळलं. त्या सरशी पाण्यावर काहीतरी मोठा दगड आपटल्यासारखं विशिष्ट आवाज होत पाणी वर हवेत उडालं गेलं आणि त्या काळोखाच्या काळ्या रंगाच्या सफेद धुकं निघणाऱ्या पाण्याने सर्पपिशाच्याचं देह गिळून टाकलं.
कमल्याने पुलावरून खाली नदीच्या पाण्यात पाहिलं तसे त्यास पाण्यावर उठणारे तरंग आणि एक भली मोठी काटेरी शेप दिसून आली. कमल्या खाली पाण्यात पाहत असतानाच वर आकाशात एक वेडेवाकडे आकार घेत वीज कडाडली आणि त्याला त्या पाण्यात आपलं प्रतिबिंब दिसलं आणि लागलीच डोळ्यांसमोर काही क्षण अगोदरचा प्रसंग आठवला. ज्या क्षणी तो पाण्यात पाहत होता त्या क्षणी आकाशात चमकलेल्या विजेसरशी त्याला परशाच्या रूपात आलेल्या सर्पपिशाच्याचं खरं रूप पाण्यात दिसलं होतं. सर्वप्रथम त्यास ते दृश्य पाहून आश्चर्यकारक नवल भीतीने झपाटून टाकलेलं, परंतु मृत्यूच्या भीतीवर मात करण्यासाठी त्याने धीर हा शब्द जणू अंगी बाळगला, हिम्मत अंगात संचारून घेतली व ह्या दोन गोष्टींची ताकद गोळा करून त्याने हे युद्ध जिंकलं होतं. जीव वाचवला होता. त्याने नदीच्या पाण्यावरून लक्ष बाजूला काढून घेतलं आणि त्याची भिरभिरणारी नजर हलकेच तलवारीत अडकून बसलेल्या सर्पपिशाच्याच्या धडधडणाऱ्या हृदयाकडे गेली, कारण त्या हृदयामधून हिरव्या रंगाचा प्रकाश बाहेर जो येत होता. कमल्याने हलकेच त्या हृदयातून तलवार काढली आणि पुन्हा एकदा हातातली ती तलवार त्या धडधडणाऱ्या हृदयात खुपसली आणि ते धडधडणारं हृदय कापून टाकलं. हृदय चिरताच त्यातून एक हिरव्या रंगाची विषधारी रक्ताची चिळकांडी उडाली जाऊन त्याच्या अंगठ्यावर पडली आणि क्षणार्धात न सांगता येणाऱ्या अशा भयंकर अंगावर काटा आणणाऱ्या वेदना त्यास झाल्या. मुखातून गुरासारखा हंबरडा बाहेर पडला आणि तो हाताचा अंगठा हाडासहित ॲसिड टाकल्यासारखा सडून जाऊ लागला. पुढच्या क्षणालाच त्याच्या वेदनारहित चेहऱ्यावर एक हिरव्या रंगाचं चमचमता प्रकाश पडला. त्या प्रकाशाने डोळे काही क्षण दिपले गेले आणि पुढील दृश्य पाहताच त्याच्या सर्व काही वेदना कुठच्या कुठं पळाल्या गेल्या आणि त्याच्या वेदनांरूपी चेहऱ्यावर एक आसुरी हास्य पसरलं जात ती वेताळाची सोन्याची तलवार हातातून खाली निसटून पडली, कारण त्याच्या पुढ्यात हिरव्या रंगाचा प्रकाश फेकणारा नागमणी जो होता, जो त्याने आपल्या हाती घेत पळ काढला. आपल्या मित्रांचा विचार त्याच्या मनात आला होता, परंतु आता ते जिवंत असण्याची शक्यता शून्यात होती. शेवटी धीराने डोक्याचा वापर करून कमल्याने स्वतःचे प्राण वाचवले होते. काही वेळानंतर सर्पपिशाच्याचा निर्जीव देह त्या गुहेतल्या मशालींच्या तांबड्या प्रकाशात जमिनीवर पडलेलं. आजूबाजूला छोटे छोटे सर्प रेंगाळत होते की अचानक दुरून एक स्त्री सदृश आकृती येताना दिसू लागली. ती हळूहळू चालत त्या भयानक दिसणाऱ्या सर्पपिशाच्याच्या निर्जीव देहाकडे चालत आली व गुडघ्यांवर खाली बसून तिने आपला एक हात वाढवत सर्पपिशाच्याची खवल्यांची पापणी वर केली व त्या डोळ्यांत पाहिलं तसे तिला त्या पिवळ्या जर्द डोळ्यांत कमल्याचा चेहरा दिसला जात मुखातून 3 शब्द बाहेर पडले, बदला. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या